हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. तर इन्स्टंट होणारी वांग्याची भाजी कशी बनवतात ते सांगणार आहे. तर चला सुरू करूया. तर इथे मी खोबरं भाजून घेतलं, छोटे छोटे काप केले त्याचे. त्यानंतर भाजून घेतलं खोबरं. भाजल्यानंतर मग कांदा कट केला छोटा छोटा. नंतर ते पण भाजून घेतलं, छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं दोन्ही पण. ब्राऊन कलर झाल्यानंतर मग मिक्सरमधून काढून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून दोन्ही पण भाजून घ्यायचं. तर इथे छान भाजून घेतलं. मग नंतर मिक्सरमधून काढून घेतलं, बारीक काढून घ्यायचं. जेवढं लागते तेवढं भाजी दोन जणांची बनवायची होती, त्यामुळे दोघांसाठी बनवलेली आहे. थोडंसं काढून घेतला खोबऱ्याचा कूट लागते तेवढा दोघांच्या भाजीसाठी. मग नंतर थोडासा काळा मसाला टाकला. जास्त खात नाहीत काळा मसाला, त्यामुळे थोडासाच टाकला. नंतर खोबरं, कांदा आणि ते काळा मसाला एकत्र काढून घेतला छान थोडंसं. मग ती पेस्ट सर्व काढून घेतली याच्यामध्ये, वाटीमध्ये. तर इथे वांगे कापून घेतले मी भाजीसाठी. चेक करायचं काय आहे का त्याच्यामध्ये, आळ्या वगैरे राहते, खराब राहतात एखाद्या वेळेस. लगेच पाण्यात टाकायची, नंतर काळे पडतात बाहेर ठेवले तर. हे थोडंसं खराब होतं, त्यामुळे मी कट करून घेतलं. कोथिंबीर काढून घेतल्यानंतर धुवून घेतला, छान कट करून घेतला. खूप सोपी आहे भाजी, नक्की ट्राय करून बघा. इथे तेल टाकून घेतलं 3 माप. दोघांना लागते तेवढं. 2 जणांच्या भाजीसाठी जेवढं लागते तेवढं तेल टाकलं, 3 माप टाकलं. मग जिरे टाकले त्याच्यामध्ये. मग लगेच लसूण टाकायचा. लसूण छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा. मग लगेच हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं. 2 चमचे लाल तिखट टाकलं, अर्धा चम्मच हळद टाकली. मग नंतर मसाला काढून घेतलेला पूर्ण टाकून घेतला. छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकत राहायचं, कमी झाल्यानंतर ते करपत असले तर. थोडं थोडं पाणी टाकून भाजून घ्यायचं. तेल सुटल्यानंतर मग थोडंसं मीठ टाकलं मी. ते गरम पाणी ठेवलं टाकायला भाजीमध्ये. छान भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं. नंतर मग वांगी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये.
छान तेल सुटल्यानंतर बघू शकता तुम्ही, तेल सुटलेलं आहे छान. वांगे टाकून घ्यायचे. मी भरत नसते त्याच्यामध्ये, भरलेलं आवडत नाही आम्हाला जास्त मसाला. सिंपलमध्येच बनवते, छान लागते अशी. एक वेळेस नक्की ट्राय करा. नंतर थोडासा कोथिंबीर टाकला. छान झाकून घ्यायचं थोड्या वेळ, 10 मिनटं. मग नंतर काढून घेतलं. थोडीशी शिजते भाजी. मग नंतर त्याच्यामध्ये पाहायचं शिजली का ते. नंतर पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. उकळी आलेली आहे, तर उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं छान. मग नंतर कोथिंबीर टाकला त्याच्यामध्ये. बघू शकता किती छान झालेली आहे भाजी. दिसायलाही छान दिसते आणि खायलाही खूप छान लागते. नक्की ट्राय करा. तर बघू शकता झालेली आहे भाजी रेडी. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा. तर बाय, भेटू नंतर.